नाशिक शहराने काळानुसार अनेक बदल अनुभवले असले तरी काही ठिकाणी अजूनही इतिहासाचे जतन केलेले आहे। त्यापैकी एक म्हणजे यशवंत मंडई, जी केवळ एक व्यावसायिक बाजारपेठ नव्हे तर जुन्या नाशकाच्या सामाजिक, आर्थिक व स्थापत्यशास्त्रीय इतिहासाचा महत्त्वाचा भाग होता। यशवंत मंडईची स्थापना 1965-66 मध्ये झाली। यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या इमारतीचा शिलान्यास झाला होता आणि 1968 मध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री BG खेर यांच्या उपस्थितीत या मंडईचे उद्घाटन करण्यात आले होते। नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात उभ्या असलेल्या या मंडईने तब्बल 5 दशकाहून अधिक व्यापारी, ग्राहक आणि सामान्य नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून काम केले। या मंडईचे नाव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या सन्मानार्थ देण्यात आले होते। हे नाव त्या काळातील आधुनिकतेचे आणि विकासाचे प्रतीक मानले जात होते। यशवंत मंडई केवळ दुकानांची रचनाच नव्हती, ती नाशिकच्या ओळखीचाही भाग होती। जशी गोदावरी नदी तशीच यशवंत मंडई, असं अनेक ज्येष्ठ नागरिक म्हणतात। यशवंत मंडई ही नाशिकच्या सामाजिक, व्यावसायिक आणि स्थापत्यशास्त्रीय इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज होती। मंडई जरी आज पाडण्यात आली असली तरी तिचा इतिहास, तेथील आठवणी, तिथे घडलेले व्यवहार आणि लोकांचा सहभाग यामुळे यशवंत मंडई नाशिकच्या हृदयात सदैव जिवंतच राहील।